नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, 20 तारखेला पुष्य नक्षत्र निघत आहे आणि ह्याच्यात वाहन उंदीर आहे. म्हणजेच हा दाखला फूक निघत आहे शेतकरी मित्रांनो. तर दाखल्या फुकामध्ये कधी पाऊस, पहिल्या चरणात पाऊस पडेल का दुसऱ्या चरणात? तर शेतकरी मित्रांनो, दाखल्या फुकामध्ये पहिल्या चरणामध्ये महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. परंतु खास करून सांगायचे म्हणजे शेतकरी मित्रांनो, जसा पाऊस दाखवतो त्या प्रमाणात पावसाचे प्रमाण सध्या यावर्षी पडायला गेले. कारण पाऊस दाखवतोय, पण पाऊस तितका पडायला गेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखाद्या दिवस पावसाचे प्रमाण कमी जास्त होते शेतकरी मित्रांनो. कारण की ह्या एल निनोचा प्रभाव आहे. तसेच 20 तारखेपासून हा दाखला फूक निघत आहे आणि दाखल्या फुकामध्ये पहिले 3 ते 4 दिवस चांगल्या पावसाचे संकेत आहेत आणि नंतर पावसाचे प्रमाण हे अल्प राहणार आहे. तर शेतकऱ्यांमध्ये मित्रांनो, उद्या 20 तारखेला 20 जुलै हा दाखला फूक निघत आहे आणि दाखल्या फुकामध्ये पाऊस हा महाराष्ट्रात जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात 20 तारखेला पावसाचे संकेत आहेत. हा पाऊस 3 तसे 2 वाजल्यापासून ते 4च्या टायमापर्यंत सर्व महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आहे. तसेच मुंबई किनारपट्टी, रत्नागिरी या भागामध्ये पावसाचा जोर राहील. तसेच जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या 20 तारखेला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात विदर्भ असेल, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र चौकात फक्त नाशिकच्या साईडला पावसाचा जोर कमी राहील. नाशिक विभागाकडे तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये थोडा पावसाचा जोर कमी राहील आणि मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर जास्त राहण्याचे संकेत आहेत, दाखवत आहे शेतकरी मित्रांनो. तसेच 21 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. 21 तारखेला देखील मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला जोरदार पाऊस राहील. हा पाऊस बीड, गेवराई, माजलगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, मालेगाव या भागामध्ये पावसाचा जास्त जोर राहील. तसेच विदर्भ साईडला यवतमाळ, अमरावती, अकोला, नागपूर तसेच भंडारा, गोंदिया या भागामध्ये 21 तारखेला पावसाचा चांगला जोर राहील. तसेच नांदेड, लातूरच्या काही भागामध्ये, लातूर, उदगीर या भागामध्ये पाऊस राहील आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे. तसेच हा पाऊस 21 तारखेला मुंबई, पुणे, सातारा, चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील 21 तारखेला आणि 22 तारखेला देखील पाहिलं असता 22 तारखेला देखील तीच परिस्थिती राहणार आहे. मुंबई किनारपट्टीवर चांगला पाऊस राहील. चिपळूण, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे तसेच नाशिक या भागामध्ये पावसाचे प्रमाण सर्वसाधारण राहील आणि 22 तारखेला हा पाऊस शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण जास्त राहील आणि विदर्भ साईडला तसेच खान्देश, जळगाव, अकोला, बुलढाणा तसेच अमरावती या भागामध्ये पाऊस हा जास्त जोरदार राहणार आहे. वाशिम, यवतमाळ तसेच परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये देखील पाऊस चांगला जोरदार राहण्याची शक्यता आहे 22 तारखेला. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये पाऊस हा जास्त राहील आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण हे थोडे कमी राहील. तसेच सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण बरे राहील. हा पाऊस शेतकरी मित्रांनो 22 तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण हे थोडे मराठवाड्यामध्ये ब चांगले राहण्याची शक्यता आहे. परंतु सर्व जिल्ह्यात राहणार नाही. फक्त आपण आता सांगितलेल्या जिल्ह्यामध्येच फक्त 22 तारखेपर्यंत राहणार आहे. 23 तारखेला पावसाचे प्रमाण परत कमी होत आहे. मुंबई, पुणे या भागामध्ये देखील थोडे सर्वसाधारण पाऊस राहील. मराठवाड्यामध्ये पाऊस हा 23 तारखेला 23 जुलैला पावसाचे प्रमाण कमी राहील आणि विदर्भ साईडला पाऊस हा अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर या भागात, भंडारा या भागामध्ये पावसाचा जोर राहील. तर शेतकरी मित्रांनो, या दाखल्या फुकामध्ये शेवटच्या चरणात पावसाचे प्रमाण हे मराठवाड्यामध्ये कमी राहील आणि विदर्भ साईडला पाऊस हा जास्त चांगला राहण्याची शक्यता आहे. ते पण 2-4 दिवस पाऊस हा विदर्भ साईडला पाऊस हा चांगला राहील. 23, 24, 25 या तारखांना विदर्भ साईडला पाऊस राहील. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे, अल्प राहणार आहे.
व नॉर्मल पावसाचा शिडकाव फक्त होऊ शकतो 22 तारखेच्या नंतर आणि 20, 21, 22 तारखेपर्यंत मराठवाड्यात पाऊस चांगलाच राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत 26 तारखेपासून परत थोडेफार पावसाचे वातावरण तयार होईल आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव हा होत राहील. तसेच तसे पाहिलं असता या दाखल्या प्रयोगामध्ये पावसाचे प्रमाण थोडे अल्पच दाखवले आहे. फक्त पहिले 3 दिवसच पावसाचा जोर राहील आणि नंतरचे 3 दिवस हे विदर्भ साईडला पावसाचा जोर राहील. कारण की शेतकरी मित्रांनो, यामध्ये वाहन उंदीर असल्यामुळं कसं आहे, ज्या भागात पावसाचे प्रमाण जास्त झालेले आहे अशा ठिकाणी उंदराचे प्रमाण देखील कमी राहत असते आणि ज्या ठिकाणी पाऊस कमी राहील अशा ठिकाणी शेतीला उंदरं हे जास्त लागत असतात. तरी शेतकरी मित्रांनो, परंतु या नक्षत्रामध्ये पाऊस हा पहिले 3 दिवस चांगला राहणार आहे आणि नंतरचे 3 दिवस हे विदर्भ साईडला पावसाचा जोर राहील आणि परत 27, 26, 27 ते 2 ऑगस्टपर्यंत पाऊस हा जरा अल्प दाखवत आहे. थोडं पावसाचे प्रमाण कमी दाखवत आहे. फक्त नागपूर, चंद्रपूर, भंडारा या भागामध्येच फक्त पावसाचं प्रमाण राहणार आहे आणि लवकरच परत चांगल्या पावसाचे संकेत हे 3 ऑगस्टपासून भेटण्याचा अंदाज आहे. 3 ऑगस्टपासून महाराष्ट्रात परत पावसाला चांगला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. कारण की बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणम या ठिकाणी एक लो प्रेशर तयार झालेलं आहे. त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये चांगले पावसाळे वातावरण तयार होणार आहे आणि 3 तारखेलाच नक्षत्र बदलत आहे. त्याच्यामध्ये वाहन हत्ती आहे. त्यामुळं 3 तारखेच्या नंतर 3 ऑगस्टच्या नंतर महाराष्ट्रामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याची पंचांगाप्रमाणे चांगले संकेत आहेत. परंतु सध्या दाखला पोकून निघत असल्यामुळे दाखल्या पोकात देखील पहिले 3 दिवस मराठवाड्यामध्ये जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात चांगला जोरदार पाऊस राहील आणि राहिलेले त्याच्या पुढचे 3 दिवस म्हणजे 23, 24, 25 या दरम्यान विदर्भ साईडला चांगला पावसाचा जोर राहील. तरी शेतकरी मित्रांनो, पुढील अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की कोणत्या भागामध्ये कशा पावसाचे प्रमाण कसे राहील आणि कसे नाही. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.